आपण सुरुवातीला पाहणार आहोत आजच्या महत्त्वाच्या अशा 3 लक्षवेधी बातम्या। पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती म्हणजे मावळ पूल दुर्घटनेची। मावळ पूल दुर्घटनेसंदर्भात नागरिकांचा निष्काळजीपणा की प्रशासनाचा बेजबाबदारपणा असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय। कारण इंद्रायणी नदीला आलेला पूर पाहणं या पर्यटकांना महागात पडलेला आहे। कुंडमळा भागातल्या नदीपात्रात 30 वर्ष जुन्या सागवावर नदीचं पाणी पाहण्यासाठी हे पर्यटक तिकडे गेलेले होते। मोठी गर्दी झाली आणि त्यामुळे हा पूल कोसळला असं बोललं जातंय। तर या संदर्भातले अपडेट्स आपण या बातमीपत्रात घेणार आहोत। दुसरी लक्ष वेधून घेणारी बातमी आहे ती म्हणजे पावसासंदर्भातील। मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झालाय। राज्यामध्ये सर्वदूर पाऊस पाहायला मिळतोय। मुंबईसह कोकण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाची संततधार सुरू आहे आणि त्याचबरोबर इतर ठिकाणी सुद्धा पाऊस होतोय। त्यामुळे या सगळ्याचा आढावा आपण या बातमीपत्रामध्ये घेणार आहोत। तिसरी लक्षवेधी बातमी आहे राजकीय वर्तुळातून मनसे संदर्भातली। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये थोड्याच वेळात शिवतीर्थवर बैठक होणार आहे। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेचं हे बैठकांचं सत्र सुरू आहे। मुंबईतील शाखाध्यक्ष आणि उपशाखाध्यक्षांच्या संदर्भात नेमण्यात आलेल्या मनसेच्या केंद्रीय समितीसोबत राज ठाकरे बैठक घेणार आहे आणि त्या संदर्भातला आढावा घेणार आहेत। तर या 3 आजच्या महत्त्वाच्या अशा लक्षवेधी बातम्या।